Hello students, in the present lecture we are going to discuss a problem on redemption of debentures which is combination of both. It means in our solution we will prepare journal entries as well as ledger accounts regarding redemption of debentures by applying sinking fund method. So this is last solution of this chapter. Then we later on we will start new chapter. So see carefully what is problem. All Round Company Limited issued 11,006% redeemable debentures of rupees 100 each at par on 1st April 2017 and repayable after 5 years at 5% premium. A sinking fund that is called as debenture redemption reserve was maintained by setting aside rupees 1,32,000 every year out of profits. The amount was to be invested in 4% government bonds at the end of every financial year. You are required to show journal entries for the transaction for first 3 years. Sinking fund account, that is debenture redemption reserve account, for the first 3 years, and sinking fund investment for the first 3 years. So after reading this problem, we got certain things provided in problem. The name of company is All Round Company Limited. This company has issued 11,006% redeemable debentures on of rupees 100 each at par on 1st April 2017 and repayable after 5 years at 5% premium. हे वाचल्यानंतर असं लक्षात आलं की कंपनीनं 11,006% रिडीमेबल डिबेंचर्स 100 रुपयाला प्रमाणे इश्यू केलेले आहेत. म्हणजे 11,000 गुणिले 100 म्हणजे 11 लाख रुपयाचे डिबेंचर्स इश्यू केलेले आहेत. ह्यात 1 एप्रिल 2017ला. आता 17ला इश्यू केल्यानंतर हे पैसे 5 वर्षांनी परत करायचे आहेत. परंतु पहिलं वर्ष 17ला इश्यू केलं म्हणजे पहिलं वर्ष बंद होणार 31/3/18 म्हणजे 31/3/18, 31/3/19, 31/3/20 अशा 3 वर्षाच्या एंट्रीज विचारलेत. 3 वर्षासाठी सिंकिंग फंड अकाउंट विचारले आणि 3 वर्षासाठी सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट विचारले. यामध्ये आणखी एक महत्वाची बाब की प्रत्येक सिंकिंग फंडाला रक्कम आपल्याला नफ्यातून आपण वर्ग करतो, दरवर्षी करतो, हे कंपल्सरी करतो. याशिवाय ही जी गुंतवणूक आपण दरवर्षी करतो, नफ्यातून जी रक्कम बाजूला ठेवतो त्यातून आपण गुंतवणूक करतो आणि ही गुंतवणूक कंपनीनं केलेली आहे. कशामध्ये केलेली आहे की 4% गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये केलेली आहे. म्हणजे याच्यावर आपल्याला व्याज मिळणार. आता उत्तर पहा. पहिल्यांदा आपण जर्नल एंट्रीज घेणार. इन दी बुक्स ऑफ ऑलराऊंड कंपनी लिमिटेड जर्नल एंट्रीज. आता ही पहिली इश्यूची एंट्री आपण दाखवतोय की 11,100 रुपये प्रमाणे 11 लाख रुपयाचे डिबेंचर इश्यू केले. म्हणजे एंट्री पहा, इथं 5 एलिमेंट्स आहेत, त्यातले 2 एलिमेंट्स अगोदर सांगतो. बँक अकाउंट डेबिट 11 लाख टू 6% रिडीमेबल डिबेंचर्स 11 लाख. यामध्ये हे डिबेंचर आपल्याला 5% परत करताना 5% ज्यादा रक्कम द्यायची. 5% ज्यादा रक्कम द्यायची म्हणजे 11 लाखाच्या 5% 55,000. दॅट इज अवर लॉस आणि लॉस शुड बी डेबिटेड. म्हणजे लॉस डेबिट करणार. लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट डेबिट 55,000. तिसरा भाग झाला. चौथा भाग, हा लॉस का होणार आहे तर प्रीमियम द्यायचं आहे रिडम्शनला, म्हणून त्याला क्रेडिट देणार. टू प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ डिबेंचर्स अकाउंट 55,000 being issued 6% redeemable debentures of rupees 11 lakh at a par and repayable after 5 years at 5% premium. ही एक बेसिक एंट्री झाली. आता पहिलं वर्ष बंद होणार 31/3/2018ला. दरवर्षी
आपण नफ्यातून 1,32,000 रुपये फंड तयार करणार आहे. म्हणजे नफ्यातून फंड तयार करणार म्हणजे प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट डेबिट 1,32,000 टू सिंकिंग फंड 1,32,000 31/3/2018 ला being amount set aside ₹1,32,000 from profits for redemption of debentures. नफ्यातून ही रक्कम बाजूला ठेवली. आता हीच रक्कम आपण गुंतवणूक करणार. 31/3/2018 गुंतवणूक करणार म्हणजे इन्व्हेस्टमेंट अकाउंटला डेबिट पडणार. सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट 1,32,000 टू बँक अकाउंट म्हणजे पैसे गेले 1,32,000 being amount set aside for sinking fund is invested in 4% गव्हर्नमेंट बॉन्ड्स. आणि या वर्षीची शेवटची एंट्री की आपण टोटल 55,000 रुपये ज्यादा देणार आहे. म्हणजे दरवर्षी हा तो लॉस आहे तो दरवर्षी समान 55,000 भागिले 5 म्हणजे 11,000 रुपये कमी करणार. कशातून करणार? नफ्यातून करणार. पण तिथं देताना स्पेसिफिक नाव असं देणार, स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 11,000 टू लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स 11,000 being proportionate amount of loss is written off. पहिल्या वर्षाच्या एंट्री झाल्या. याच एंट्री आपण सिंकिंग फंड अकाउंटला आणि सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंटला रिलेटेड एंट्रीज रेकॉर्ड करणार ते नंतर बघू. आता दुसरं वर्ष बंद होणार 31/3/2019. 31/3/2019 ला आपल्याला व्याज मिळणार. कशाच्या? 1,32,000च्या. तिथं व्याजाचा दर दिलाय त्याप्रमाणे व्याज कॅल्क्युलेशन येत आहे 5,280. आता 1,32,000च्या प्रमाणे आपण कॅल्क्युलेशन घेतोय. आता इथं ते व्याज मिळणार 5,280 म्हणजे त्याची एंट्री असते इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट 5,280 टू सिंकिंग फंड अकाउंट. म्हणजे हे व्याज मिळतं ते सिंकिंग फंड अकाउंटलाच जातं. बिंग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट इज ट्रान्सफर्ड टू सिंकिंग फंड अकाउंट. आता हीच मागच्याच एंट्री रिपीट करणार. 31/3/2019 नफ्यातून 1,32,000 रुपये बाजूला काढले आणि सिंकिंग फंडाला वर्ग केले म्हणजे नफा कमी झाला. प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट डेबिट 1,32,000 टू सिंकिंग फंड अकाउंट 1,32,000 being provision made out of profits for redemption of debentures. आता आपण ही 1,32,000 प्लस 5,280 एवढ्या रकमेची गुंतवणूक करणार. गुंतवणूक करणार म्हणजे इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट आणि बँक अकाउंट क्रेडिट हीच एंट्री आपण रिपीट केली. 18ला पण घेतलेली होती. रकमा फक्त बदलल्या. सिंकिंग 31/3/2019 सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट 1,37,280 1,37,280 being made investment in 4% government bonds towards redemption of debentures. 31/3/2019 ला जो आपण लॉस देणार आहे प्रीमियमसाठी ज्यादा रक्कम देणार तो लॉस आहे तो समान 5 वर्षामध्ये डिवाइड केला. 55,000 भागिले 5 बरोबर 11,000. स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ही नफ्यातून करणार. डेबिट 11,000 टू लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स 11,000 ब्रिंग प्रोपोर्शनेट अमाऊंट ऑफ लॉस इज रिटर्न ऑफ. हे आपण 31/3/2019 ला एंट्री केली. अशा एकंदर आपण 31/3/2019 ला 4 एंट्रीज केलेत. त्याचप्रमाणे 31/3/2020 ला देखील 4च एंट्री येणार. कशा एंट्री येणार पहा की आपल्याला व्याज मिळणार, गुंतवणुकीवर व्याज मिळणार. तिसरं वर्ष पहिल्या वर्षीची गुंतवणूक 1,32,000 दुसऱ्या वर्षीची गुंतवणूक पहिल्या वर्षीच्या याला व्याज मिळत म्हणजे पहिल्या वर्षीच्या याला व्याज मिळत नाही म्हणजे दुसऱ्या वर्षीची गुंतवणूक 1,32,000 पहिल्या वर्षीची गुंतवणूक फंडाची 1,32,000 दुसऱ्या वर्षीची 1,32,000 आणि त्यामध्ये व्याज 5,280 याच्यावर 4% कॅल्क्युलेशन केलं तर ते येतं 10,771 व्याज मिळालं म्हणजे सिंकिंग फंडाला रक्कम वर्ग करणार
इंटरेस्ट 31/3/2020 इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट 10,771 टू सिंकिंग फंड अकाउंट 10,771 being इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट इज ट्रान्सफर्ड टू सिंकिंग फंड अकाउंट. याच 19ला ज्या एंट्री केल्या त्याच सगळ्या एंट्री इथं घेणार आहे. आता यावर्षी 31/3/2020ला म्हणजे तिसरं वर्ष आहे. नफ्यातून रक्कम बाजूला केली 1,32,000 आणि सिंकिंग फंडाला वर्ग केली म्हणजे नफा कमी झाला. सिंकिंग फंडला रक्कम 1,32,000 जाणार, त्यामुळे ही नफ्यातून जाणार, म्हणजे नफ्यातून जाणार म्हटलं की एंट्री असते 31/3/2020ला प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट डेबिट 1,32,000 टू सिंकिंग फंड अकाउंट 1,32,000 being provision made out of profits for redemption of debentures. आता शेवटच्या दोन एंट्री की 1,32,000 प्लस गेल्या वर्षीचं व्याज 10,771 म्हणजे टोटल झाली 1,42,771 रुपयाची गुंतवणूक करणार. 31/3/2020ला करणार. सिंकिंग फंडामध्ये ची जी गुंतवणूक आहे ती सिंकिंग फंडाची गुंतवणूक, त्याला आपण म्हणतो इन्व्हेस्टमेंट अकाउंट, पण एंट्री लिहिताना असं लिहिणार सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट 1,42,771 टू बँक अकाउंट 1,42,771 being made investment in 4% government bonds towards redemption of debentures. आणि लास्ट एंट्री की आपला लॉस आहे 55,000 प्रीमियमचा भागिले 5 दरवर्षी 11,000 कमी करणार, नफ्यातून कमी करणार. 31/3/2020 स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 11,000 टू लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट 11,000 being proportionate amount of loss is written off. म्हणजे पहिल्या वर्षी 3 एंट्री केल्या. पहिल्या वर्षी 31/3/18ला क्लोज झालं. 3 एंट्रीमध्ये पहिली एंट्री केली ती 1/4/2017ला केली कॉमन एंट्री. नंतर 2 एंट्री केल्या म्हणजे पहिल्या वर्षी 3 एंट्री केल्या. पहिल्या वर्षी म्हणजे पहिल्या वर्षी 1 2 3 4 17ची 1/4/17ला 1 31/3/2018ला 3. आता 31/3/2019ला 4 एंट्रीज केल्यात. त्याच एंट्री 31/3/2020ला केलेत, फक्त रकमा बदललेत. कॉमन एंट्री कोणत्या आहेत तर कॉमन एंट्री ही आहे की फंडाला रक्कम बाजूला केली म्हणजे प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड सर्व ठिकाणी 1,32,000. नंतर प्रोपोर्शनेट लॉस ही सुद्धा एंट्री सर्व ठिकाणी येईल 11,000 म्हणजे स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टू लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स 11,000. आणि इन्व्हेस्टमेंटची पण एंट्री कॉमन येईल, फक्त रकमा बदलतील. एंट्रीची पण रक्कम एंट्री येईल, फक्त रक्कम बदलेल. अशा रीतीने आपण 3 वर्षाच्या एंट्रीज केलेले आहेत. 3 वर्षाच्या एंट्री विचारलेत. हा उत्तराचा पहिला भाग झाला. उत्तराचा दुसरा भाग. आता हे उत्तराचा दुसरा भाग घेण्यापूर्वी मी तुम्हाला कॅल्क्युलेशन दाखवतो की इंटरेस्ट कसं कॅल्क्युलेशन केलं. इंटरेस्ट रिसिव्ड ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट दॅट इज 4% गव्हर्नमेंट बॉन्ड्स. म्हणजे गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये आपण गुंतवणूक केली त्याच्यावर आपल्याला 4% व्याज मिळणार आहे आणि ती फंडाची रक्कम असते. बघा पहिल्या वर्षी सिंकिंग फंडाला आपण वर्ग रक्कम केली 1,32,000. पहिलं वर्ष कधी बंद झालं 31/3/2018ला. या तारखेला आपण गुंतवणूक केली, त्यामुळे या तारखेला आपल्याला व्याज मिळणार नाही. आता हे व्याज कधी मिळणार? दुसऱ्या वर्षी मिळणार. दुसरं वर्ष कधी क्लोज होतं? 31/3/2019ला क्लोज होतं. कशाच्या तर गेल्या वर्षी गुंतवणूक केली 1,32,000 याच्या 4% कॅल्क्युलेशन येतं 5,280. हे दुसऱ्या वर्षी मिळणार. तिसरं वर्ष कधी बंद होतं? 31/3/2020ला. यामध्ये इंटरेस्ट किती मिळणार तर बघा पहिल्या वर्षाची फंडाला वर्गणी रक्कम दिली 1,32,000, दुसऱ्या वर्षी 1,32,000, दुसऱ्या वर्षी व्याज मिळालं 5,280. या सर्वांची बेरीज झाली 2,69,280. याच्या 4% म्हणजे गुणिले 4/100 10,771. म्हणजे 3 वर्ष जर प्रॉब्लेममध्ये सांगितले असतील तर पहिल्या वर्षी व्याज येणार नाही, दुसऱ्या 2 वर्षाचं व्याज कॅल्क्युलेशन येईल.
समजा प्रॉब्लेममध्ये 4 वर्ष सांगितले असतील तर पहिल्या वर्षाचं व्याज येणार नाही, पुढच्या 3 वर्षाला व्याज कॅल्क्युलेशन येईल. व्याज कॅल्क्युलेशन करताना आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट किती मिळणार आहे हे माहीत आहे आणि त्याप्रमाणे हे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. आता सिंकिंग फंड अकाउंट, आता हे आपण शिकलेलं आहे. फक्त हा शेवटच्या प्रॉब्लेममध्ये मी सर्व गोष्टी एकत्र आणलेल्या आहेत. म्हणजे सर्व गोष्टी म्हणजे अगोदर एंट्री झाल्या, आता याच्यावर अकाउंट्स एंट्री केले तेच इथं मी परत रिपीट करणार आहे. बघा, पहिलं वर्ष बंद होणार 31/3/2018ला. या तारखेला आपण नफ्यातून फंड केला. किती रुपये तयार केला? 1,32,000. म्हणजे एंट्री काय? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड. बघा, क्रेडिट बाजूला 31/3/2018 बाय प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट 1,32,000. आता हे अकाउंट लगेच क्लोज, या वर्षी क्लोज करणार. क्रेडिटची बेरीज 1,32,000, डेबिटला घेतले 1,32,000, डेबिटला फरक येणार 1,32,000. त्याला म्हटलं 31/3/2018 तो बॅलन्स कॅरीड डाऊन. हाच बॅलन्स आपण ब्रॉड डाऊन करणार सिंकिंग फंड अकाउंटच्या क्रेडिटला. पुढचं वर्ष सुरू होणार 1/4/2018 बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 1,32,000. आता दुसऱ्या वर्षी आपल्याला व्याज मिळणार कशाच्या? गुंतवणुकीच्या. किती गुंतवणूक आहे? 1,32,000. याच्या 4% 5,280 रुपये व्याज मिळणार. जे व्याज मिळतं ते डायरेक्ट सिंकिंग फंडाला आपण वर्ग करतोय. म्हणजे एंट्री अशी होणार 31/3/2019. इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट 5,280 टू सिंकिंग फंड अकाउंट. हेच आपण आता क्रेडिटला मांडले. बघा, 31/3/2019 बाय इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट टू सिंकिंग फंड 5,280. आता या दुसऱ्या वर्षी परत आपण दरवर्षी कॉमन रक्कम जी टेबल प्रमाणे कॅल्क्युलेट केली जाते किंवा रेडीली अवेलेबल असते प्रॉब्लेममध्ये, 1,32,000 रुपये दरवर्षी आपण नफ्यातून फंडाला वर्ग करतो. म्हणजे एंट्री अशी असते, प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड. आता या तारखेची बघतो 31/3/19ला प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट डेबिट 1,32,000 टू सिंकिंग फंड अकाउंट 1,32,000. हेच आपण सिंकिंग फंड अकाउंटच्या क्रेडिटला लिहिलं 31/3/2019 बाय इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड बाय प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट 1,32,000 टू सिंकिंग फंड 1,32,000. सिंकिंग फंड अकाउंटच्या क्रेडिटची बेरीज 2,69,280, डेबिटला घेतले 2,69,280, डेबिटला फरक आला 2,69,280 आणि जो फरक आला त्या डेटमध्ये म्हटलं 31/3/2019 टू बॅलन्स कॅरीड डाऊन. 2 वर्षाचं सिंकिंग फंड अकाउंट संपलं. आता तिसरं वर्ष म्हणजे शेवटचं वर्ष, प्रॉब्लेममध्ये 3च वर्षाचं विचारलेलं आहे. त्यामुळं हा जो बॅलन्स टू बॅलन्स कॅरीड डाऊन म्हटलंय डेबिटला, तो क्रेडिटला ब्रॉड डाऊन होईल. पुढचं वर्ष सुरू होणार 1/4/2019ला. बघा, क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन किती? 2,69,280. आता तिसऱ्या वर्षी व्याज मिळणार. किती टक्के मिळणार? 4%. कशाच्या? सिंकिंग फंडाला जी रक्कम आतापर्यंत जमा झाली त्याच्या. पहिल्या वर्षी जमा झाले 1,32,000, दुसऱ्या वर्षी जमा झाले 1,32,000 आणि दुसऱ्या वर्षाचं व्याज 5,280. या तिन्हींची बेरीज केली आणि त्याच्या 4% कॅल्क्युलेट केलं तर व्याज येतं 10,771. याची एंट्री. इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड 10,07,771 व्याज येतं. टू सिंकिंग फंड 10,771. म्हणजे हेच आपण या अकाउंटच्या क्रेडिटला लिहिलं 31/3/2019. लिहिताना असं लिहितो आपण, बाय इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट 10,771 टू सिंकिंग फंड अकाउंट.
यावर्षी फंडाला रक्कम वर्ग केली. दरवर्षी तीच रक्कम वर्ग करतो. किती केली? 1,32,000. एंट्री काय असते? प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट डेबिट 1,32,000 टू सिंकिंग फंड. हेच आपण सिंकिंग फंड अकाउंटच्या क्रेडिट लिहिले पहा. डेटमध्ये 31/3/2020 बाय प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट 1,32,000 टू सिंकिंग फंड. म्हणजे आता क्रेडिटची बेरीज 4,12,051, डेबिटला घेतली 4,12,051, डेबिटला फरक आला 4,12,051, त्याला म्हटलं 31/3/2020 टू बॅलन्स कॅरीड डाऊन. तिसऱ्या वर्षाचं कॅल्क्युलेशन संपलं. फक्त हा बॅलन्स पुढे ब्रॉड डाऊन करून ठेवणार. म्हणजे सिंकिंग फंड अकाउंटच्या क्रेडिटला पहा. पुढचं वर्ष सुरू होतं 1/4/2020 बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 4,12,051. अशा रीतीने हे सिंकिंग फंड अकाउंट आपण तयार केलं. म्हणजे शेवटचं अकाउंट आहे सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट. आता यामध्ये काय आपल्याला हे एकदम सोपं आहे. यामध्ये एकच एंट्री असते, फक्त बाकी बॅलन्स कॅरी डाऊन ब्रॉड डाऊन असाच भाग आहे की पहिल्या वर्षी आपण फंडातून रक्कम बाजूला, फंडासाठी नफ्यातून रक्कम बाजूला केली 1,32,000. हे 32,000 रुपये आपण गुंतवणूक केले. कशामध्ये? 4% गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये. असं न लिहिता 4% गव्हर्नमेंट बॉन्ड्स न लिहिता आपण कॉमन नाव घेतलेलं आहे. त्याचं नाव आहे सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट. म्हणजे पहिलं वर्ष बंद होणार 31/3/2018ला आपण 1,32,000 रुपये गुंतवणूक केली. म्हणजे सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट 1,32,000 टू बँक अकाउंट 1,32,000 हे आपण या अकाउंटच्या डेबिटला लिहिलेलं आहे पहा. 31/3/2018 टू बँक अकाउंट 1,32,000. पहिलं वर्ष संपलं. डेबिटची बेरीज 1,32,000. क्रेडिटला घेतले 1,32,000. क्रेडिटला फरक आला 1,32,000. डेटमध्ये म्हटलं 31/3/2018 बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. हाच बॅलन्स पुढचं वर्ष सुरू होणार 1/4/2018ला. डेबिटला म्हटलं 1/4/2018 टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 1,32,000. आता दुसऱ्या वर्षी आपण किती गुंतवणूक केली तर बघा. दुसऱ्या वर्षी गुंतवणूक म्हणजे फंडाला वर्ग केली. दुसऱ्या वर्षी 1,32,000. दुसऱ्या वर्षी व्याज मिळालं 5,280. या दोन्हीची बेरीज 1,37,280 एवढी रक्कम फंडाला गुंतवणूक केली. म्हणजे एंट्री तीच, सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक. डेबिटला पहा लिहिले 31/3/2019 टू बँक अकाउंट 1,37,280. हे कसं आलं 1,37,200? तर चालू वर्षाच्या फंडाची रक्कम 1,32,000 प्लस म्हणजे दुसऱ्या वर्षाचं व्याज 5,280. डेबिटची बेरीज केली 2,69,280. क्रेडिटला घेतले 2,69,280. क्रेडिटला फरक आला 2,69,280. आणि तिथं आपण असं म्हटलं 31/3/2019 बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 2,69,280. दुसरं वर्ष झालं. आता शेवटचं वर्ष, तिसरं वर्ष घेत असताना हा जो बॅलन्स कॅरीड डाऊन आहे तो आपण ब्रॉड डाऊन करणार, डेबिटला करणार. पुढचं वर्ष सुरू होणार 1/4/2019ला. म्हणजे या अकाउंटच्या डेबिटला पहा 1/4/2019 टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 2,69,280. आता सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंटला आपण एकच एंट्री घेतोय, फक्त गुंतवणूक केली, पैसे गेले. आता तिसऱ्या वर्षी किती गुंतवणूक केली तर बघा कसं कॅल्क्युलेट करायचं, कसं लक्षात ठेवायचं की दरवर्षी लक्षात ठेवायचं फंडाला आपण वर्ग करतोय 1,32,000 वर्ग करतो, ती रक्कम येणार प्लस दुसऱ्या वर्षाचं व्याज 10,700 म्हणजे तिसऱ्या वर्षी व्याज मिळणार ते 2 वर्षाचं मिळणार म्हणजे 10,771. 10,771 कसं आलं तर पहिल्या वर्षीची फंडाला रक्कम घेतली 1,32,000. दुसऱ्या वर्षी 1,32,000. दुसऱ्या वर्षी व्याज मिळालं 5,280. या सर्वांची बेरीज याच्यात 4% व्याज येतं 10,771. म्हणजे 1,32,000 प्लस 10,771 म्हणजे आपण गुंतवणूक केली 1,42,771.
हेच आपल्याला एंट्रीमध्ये मांडायचे. किती गुंतवणूक केली? 1,42,771. हे एंट्रीमध्ये कसं मांडणार? तीच एंट्री सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट 1,42,771 टू बँक अकाउंट 1,42,771. याची बेरीज, डेबिटची बेरीज 4,12,051, क्रेडिटला घेतले 4,12,051, क्रेडिटला फरक 4,12,051. हा जो फरक आला त्याला म्हटलं डेटमध्ये 31/3/2020 बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. हाच तिसरं वर्ष संपलं, फक्त बॅलन्स पुढे ब्रॉडडाऊन करून ठेवणार, म्हणजे पुढचं वर्ष म्हणजे चौथं वर्ष विचारलेलं नाही, फक्त बॅलन्स चौथ्या वर्षासाठी ब्रॉडडाऊन करून ठेवला. डेबिटला 1/4/2020ला सुरू होते वर्ष, तो बॅलन्स ब्रॉडडाऊन 4,12,051. अशा रीतीने हे सोल्युशन इथं संपलेले. या सोल्युशनमध्ये आपण कॉम्प्रेसिव्ह सोल्युशन घेतलेले, सर्व बाबी आलेल्या आहेत. हा जर तुम्हाला प्रॉब्लेम संपला की त्याच्यावर म्हणजे हा प्रॉब्लेम आपण संपवला पण हा समजला तर आपल्याला कोणताही याच्यावरचा प्रॉब्लेम 20 मार्काला 10 मार्काला जो काय विचारला असेल तो सोडवता येईल. अशा रीतीनं आपण हा चॅप्टर आज क्लोज करतोय. चॅप्टर क्लोज करण्यापूर्वी मी रिव्ह्यू घेतो हा चॅप्टरचा, की या चॅप्टरमध्ये आपण थेरी पार्ट शिकलो. थेरीवर कोणते प्रश्न येऊ शकतील? शॉर्ट नोट्स येऊ शकतील, मल्टिपल चॉईस क्वेश्चन येऊ शकतील. शॉर्ट नोट्स कोणत्या येऊ शकतील? तर पहिले नोट येऊ शकते रिडम्पशन ऑफ डिव्हेंचर्स, अशी नोट येऊ शकते. दुसरी नोट काय येऊ शकते? सिंकिंग फंड अकाउंट. सिंकिंग फंड अकाउंट किंवा सिंकिंग फंड अकाउंट म्हणजे एव्हरी कंपनी हॅज रिक्वायर्ड टू क्रिएट sinking fund for redemption of its debenture. For that purpose, every year a company transfer a particular amount to that fund from the profit, and for that purpose a journal entry is to be passed as under, म्हणजे त्याला एंट्री अशी केली जाईल, प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड. म्हणजे अशी सिंकिंग फंडाची आपल्याला नोट तयार करता येईल. दुसरी नोट येऊ शकते सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट येऊ शकते किंवा जर्नल एंट्रीज बाय अप्लाइंग सिंकिंग फंड मेथड किंवा डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स किंवा प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ डिबेंचर्स किंवा इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट. अशा आपल्याला परीक्षेमध्ये नोट्स येऊ शकतात. प्रॉब्लेम कोणते येऊ शकतात? तर प्रॉब्लेम येऊ शकतात जर्नल एंट्रीज 3 वर्षाच्या द्या. कॉमनच एंट्री आहेत, सोप्या एंट्री आहेत, आपण व्यवस्थित ऐकलं असेल, पाहिलं असेल, मेमोराईज केलं असेल, रिकॉल केलं असेल, नोटिंग केलं असेल किंवा त्याच्यावरचं थिंकिंग केलं असेल तर आपल्याला ह्या एंट्रीज येतात, कॉमनच एंट्रीज आहेत. अजून काही विचारू परीक्षेमध्ये येऊ शकतं की नुसते फक्त दोन अकाउंट्स विचारतील, सिंकिंग फंड अकाउंट आणि सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट. तर आपल्याला माहिती आहे सिंकिंग फंड अकाउंटला फक्त आपण काय एंट्री घेतोय? नफ्यातून फंड तयार केला ही एक एंट्री घेतोय आणि व्याज मिळाला अशी एक एंट्री घेतोय. सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट विचारलं तर त्याला आपण एकच एंट्री घेतोय, सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. म्हणजे अशा रीतीने आपण याचं घेऊ शकतो. म्हणजे प्रॉब्लेममध्ये फक्त जर्नल एंट्रीज पण विचारतील किंवा प्रॉब्लेममध्ये फक्त लेजर अकाउंट्स पण विचारतील. हा जो आपण प्रॉब्लेम घेतला या प्रॉब्लेममध्ये जर्नल एंट्रीज पण घेतलेत, लेजर अकाउंट्स पण घेतलेत, म्हणजे सिंकिंग फंड अकाउंट घेतले, सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट. इंटरेस्ट कसं कॅल्क्युलेशन करायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे. पहिल्या वर्षी इंटरेस्ट येत नाही, दुसऱ्या वर्षी येतं, तिसऱ्या वर्षी. म्हणजे पहिल्या वर्षी इंटरेस्ट कॅल्क्युलेशन येत नाही कारण वर्षाच्या शेवटी आपण गुंतवणूक करतो त्यामुळे त्याच्यावर व्याज मिळत नाही. दुसऱ्या वर्षी इंटरेस्ट येईल, तिसऱ्या वर्षी येईल, चौथ्या वर्षी, पाचव्या वर्षी. म्हणजे एवढं लक्षात ठेवा की पहिल्या वर्षी इंटरेस्ट कॅल्क्युलेशन येणार नाही. दुसऱ्या वर्षी येताना आपण कसं घेणार?
की पहिल्या वर्षीच्या गुंतवणुकीच्या किती व्याज मिळालं. तिसऱ्या वर्षी ते व्याज दुसऱ्या वर्षाचं असेल. तिसऱ्या वर्षी ते व्याज कसं घेणार की पहिल्या 2 वर्षाची गुंतवणूक केली आणि दुसऱ्या वर्षाचं व्याज याच्यावर आपण व्याज कॅल्क्युलेशन घेत असतो. अशा रीतीने हे आपलं इथं सोल्युशन संपलेलं आहे आणि हा चॅप्टर सुद्धा इथं संपलेला आहे. नेक्स्ट पिरियडला आपण रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर्स हा चॅप्टर सुरू करणार आहोत. आतापर्यंत आपले 2 चॅप्टर झाले आणि अशा रीतीनं my part is regarding this chapter is over. So we will learn later on new chapter. Thank you for kindly listening.